नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत जलीलांना अटक करा या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांचा जनआक्रोश मोर्चा। तर विद्युत कंडक्टर वायर तुटल्याने 6 तास पाणी पुरवठा खंडित, शहरातील बहुतांश भागातील पाण्याचे टप्पे पुन्हा लांबणीवर। आता बघूया सविस्तर बातम्या। इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला। जलील यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून जलीलांना अटक करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यात हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते। एमआयएमचे माजी खासदार, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात जलील यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवरती शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। इम्तियाज जलील यांनी हरिजन शब्द वापरल्याने आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्यात। जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता। इम्तियाज जलील हे जातीवाद करत असून आंबेडकरी जनतेचा वारंवार अवमान करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केलाय। इम्तियाज जलील यांना अटक करून त्यांच्यावरती हद्दपारीची कारवाई करा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। मी या जिल्ह्यातले सगळं बहुजन समाज मोर्चात सहभागी झालेला आहे। मी झालो म्हणजे काही विषय नाही। या जो खासदार आहे संभाजीनगरचा माजी खासदार इम्तियाज जलील याला सगळ्या जातीतल्या धर्माच्या माणसांनी मतं दिली, बौद्ध समाजाच्या लोकांनी मतं दिली आणि आज ज्या पद्धतीने बौद्ध समाजाच्यावर असं आलेखेशन केलं जातं, वेगळ्या पद्धतीची भाषा वापरली जाते। आणि ज्यावेळी आम्ही तो खासदार असताना आम्ही या दुटेरीच्या चौकामध्ये त्या जागेमध्ये मुंडे साहेबांचं स्मारक बांधण्यासाठी आंदोलन केली आणि त्या आंदोलनाला विरोध करून मुंडे साहेबांचं स्मारक करू नये अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि स्मारकाला विरोध केला। त्यावेळी त्यांचा आम्ही जाहीर निषेध केला नाही आणि आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये जय भगवान महासंघाच्या वतीने आणि या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या वतीने इम्तियाज जलीलचा जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू आहे। जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू केलं। काल राज्यपालाची गाडी अडवली म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, एक माजी खासदार, जातीयवादी खासदार अशा पद्धतीने वागणं, अशा पद्धतीने बोलणं हे जर सरकारला परवडणार असेल त्याच्यावर विचार करावा। अन्यथा याला जर अटक नाही झाली तर 100% महाराष्ट्रातला बहुजन समाज मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही, जागेवर तुम्हाला सुद्धा अडवल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आज जातीयवादी इम्तियाज जलील यांच्या विरोधात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना भेटून त्याला अटक करावी व बेताल जातीय तेढ निर्माण करणं वक्तव्य त्वरित थांबवून त्यांना अटक करण्यात यावी असं समितीचं निवेदन देण्यात आलं। यावेळी कृती समितीचे प्रमुख सदस्य उपस्थित होते। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी पंप हाऊस मधील 56 MLD योजनेला विद्युत लाईनवरील कंडक्टर वायर तुटल्याने सुमारे 6 तास विद्युत पुरवठा बंद असल्याने शहरातील बहुतांश भागातील पाण्याचं नियोजन कोलमडल्याने नियोजित टप्पे पुढे ढकलण्यात येणार आहे। 23 जून सोमवारी पहाटे 3 वाजता जायकवाडी येथील 56 MLD जुन्या पंपगृह योजनेला विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणची विद्युत लाईनवरील कंडक्टर वायर तुटल्याने विद्युत सप्लाय बंद झाला। यामुळे पंप बंद होऊन पाणी पुरवठा खंडित झाला। महानगरपालिकेच्या वतीने व महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेत लाईनवरील झाडाच्या वेली काढून सकाळी 9 वाजता कंडक्टर वायरची जोडणी करून विद्युत पुरवठा सुरळीत केला। या कामाला जवळपास 6 तास लागले। सुमारे 6 तासांचा खंड
काळ पडल्याने शहरातील पाणी पुरवठा बंद होता। यामुळे बहुतांश भागातील पाणी वितरण योजनाच विस्कळीत झाली असून पाण्याचा नियोजित टप्पे पुढे ढकलण्यात येणार असल्याने पुन्हा पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार आहे। शहरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावा लागला असताना पावसाळ्यात सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळते। गेल्या काही दिवसात वीज पुरवठा खंडित होऊन शहरातील पाण्याचा सप्लाय बंद पडतोय। अच्छे दिन आएंगे कहते हैं, बुरे दिन आएंगे, इतने बुरे दिन आएंगे कि रोड पे आके बैठ गए असं म्हणत 40 वर्षांपासून व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे रस्त्यावर आले। त्यानंतर त्यांनी आंदोलन करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिकेने कोणतीही नोटीस न देता दुकानांवरती कारवाई केली। ही कारवाई केल्यामुळे अनेकांची व्यवसाय बंद पडले असून नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलंय। अतिक्रमण हटवण्यासाठी योग्य मोबदला किंवा पुनर्वसन द्यावं अशी मागणी अतिक्रमण धारकांकडून केली जात आहे। अनेक वर्षांपासून जगत असलेल्या जागेवरती अचानक कारवाई केल्यास संसार उघड्यावरती येतो। त्यामुळे प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई करावी अशी भावनाही व्यक्त केली जात आहे। यासाठी अतिक्रमण धारकांनी मुकुंदवाडीत अतिक्रमण काढल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी 40 वर्षांपासून व्यवसाय करणारे रस्त्यावर असल्याच्या भावना व्यक्त केल्या। आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाडापाडी का काय होणार आहे। मुकुंदवाडीचं प्रकरण झालं त्यात आमचं काहीच नव्हतं। गुन्हे जे मर्डर झाले ते झाले त्याच्यात आमचं काहीच संपर्क नव्हता, तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का? आणि दुसरं म्हणजे असं आहे का अहमदाबादचं जे एरोप्लेनचं क्रॅश झालं, मागणी काय ती सांगा। आमची आत्ताची मागणी एवढीच आहे का आमचं नुकसान यांनी भरून द्यावा, अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी। चाले यांनी आम्हाला नोटीस नाही दिली, काहीच नाही दिली सर। हे आम्ही हाता पोटावरचे लोक आम्ही रोजगार काम करतोय सर, आणि आमची रोजीरोटी यांनी अचानकच येऊन सनी आमचं मसाल्याचं कांडप आहे आमचं, यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर आलो सर। लेकरं बाळांनी काय करावं सर आमच्या? मोठमोठ्या मशिनरी कुठं ठेवणार सर? आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये। मी अक्षरशः रोडवर आलेले सर। मी टॅक्स भरते, तो अधिकारी म्हणतो आम्हाला टॅक्सची गरज नाहीये सर। तो असा म्हणायला लागला 4 लोकांमध्ये, तुम्ही कशाला भरताय म्हणे। लिंबाजी चिंचोली येथील एका लाकडाच्या वखारीवरती जात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लाकडाची चोरी होत असल्याबाबत तक्रार करत भाजपाचे मंत्री अतुल सावे यांना चॅलेंज केलंय। भाजपा आमदारांवरती टीका केली आहे। सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी काही काळ त्यांनी वखारीवरती ठिय्या मांडल्या होत्या। जवळपास आता 1.5 ते 2 तास झाले फॉरेस्टच्या लोकांना मी बोलवतोय, ते येत नाहीये। ठीक आहे, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथले वनपाल जे वन संरक्षक जे आहेत ते कुठेतरी प्राणी हानी झाली आहे, म्हणजे कोणीतरी प्राणी मेला आहे म्हणून त्याचा पंचनामा करायला गेलेले। मी म्हटलं कोणत्या गावाला गेले, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये। आता ही चिरीमिरी करून असते चालणारे हे धंदे, याच्यामुळे राज्याला अनंत अडचणींना सामोरे जावं लागतं। लाडकी बहीण करून चालणार नाही। हे असे ज्या चोऱ्या आहेत ज्या शासनाकडे जात नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहेत। माझ्या लाडक्या बहिणींना काही बोलायचं नाही, कोणी खापर लाडक्या बहिणीवर फोडतायत, तसं नाही आहे ते। या चोऱ्या बघा, याचं काय करायचं? म्हणून आता मी पावसात बसलोय चिंचोलीला। वन खात्याच्या लोकांना 2 तासापासून सांगतोय जप्त करा, करत नाहीये, फक्त होला हो चाललंय। आता येणाऱ्या काळात त्यांनी जप्त नाही केला, मी इथं माझं आंदोलन सुरू केलं। 1 दिवस लागो, 2 दिवस लागो, 10 दिवस लागो, उठणार नाही। पोलिसांना सांगितलंय की माझा जर काही झालं तर तुमच्यावर जबाबदारी राहील, हवालदार पाठवा। त्यांनी हवालदार पाठवलेला नाही। सगळं संगनमत आहे, ठीक आहे, पण प्रभू श्रीराम माझ्या बरोबर आहे, मी घाबरणार नाही। जय सियाराम, जय हनुमान। बसलो इकडे, जोपर्यंत हे शासनाचे पैसे भरले जात नाही मी उठणार नाही। आणि हा निरोप सगळ्या डिपार्टमेंट सेटला गेला पाहिजे। काय आता मला जर थांबवायचा प्रयत्न करायचा आहे, करा, नाही करू शकणार, कारण पुन्हा सांगतो रामाची साथ आहे। बघूया राम मोठा का रावण मोठा। हे आता आलेले आहेत, किती वाजता? 2:03 2 वाजता आले असतील। किती वाजता आले असतील? 2 वाजता 5 मिनिटं झाले असतील जास्तीत जास्त, राईट? ते गवा आहेत। तो बाबा मी काही प्रेशर मारतो का तुमच्यावरती? माझ्याकडे हत्यार बितर काय आहे का? किती वाजता आले? 2 वाजता। जय श्रीराम। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, मुख्यमंत्र्यांना सांगा इकडे चोरी चालली आहे। बघा हे सगळं चोरीचा माल आहे। तुमच्या आमदारांना पैसे नाही आहेत, तुम्ही जे उद्घाटन करत फिरताय साल्यांना, तुम्हाला ओपन चॅलेंज देऊन पण तुमचं उठणं डोकं का? कारण का मी खरं बोलतोय। पण ही जी चोरी आहे इकडे, ही जर पकडली, पेनल्टी मारली
तर शासनात तिथे पैसे येणार का नाही येणार? मग आमदारांना तुम्ही पैसे देऊ शकणार का नाही देऊ शकणार? मग त्याचे तुमचे अतुल सावे बिवे जे काही उद्घाटन करत फिरतायत त्याला काहीतरी उपयोग होणार की नाही होणार? बोला ना तुमच्या सीएमला, पकडलाय हर्षवर्धन, रेव्हेन्यू जमा करा. आणि तुम्ही रेव्हेन्यू जमा करणार नसाल तर तुम्ही दादांत चोर आहात. बसलो इकडे चिंचोली लिंबाजीला, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं
आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. बुद्धगया येथे 8 जुलैपासून श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी 8 जुलैपूर्वी संपर्क साधावा असं आवाहन भदंत विश्वदानंद बोधी महातेरो यांच्या वतीने करण्यात आलंय. बुद्धाय सप्रेम जय भीम. महाराष्ट्रातील संपूर्ण श्रामणेर झालेल्या श्रामणेरांना सूचित करत आहोत की येणाऱ्या 8 जुलै रोजी बुद्धगयेमध्ये कमीत कमी 15 श्रामणेरांची उपसंपदा येणाऱ्या पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 8 तारखेला बुद्धगयेमध्ये भदंत चंद्रामुनी महास्थवीर ब्रह्मदेश आणि इतर सर्व देशातील 15-20 बौद्ध भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. तरी ज्या ज्या श्रामणेरांना इच्छा आहे आपण उपसंपन्न व्हावं, उपसंपन्न होण्यासाठी बुद्धगयेमध्ये 8 तारखेला पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. तर संपर्क साधा आणि लवकरात लवकर बुद्धगयेला पोहोचा. धन्यवाद. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट छत्रपती संभाजीनगर येथे 2024च्या वर्गाचा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी 140 पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 83 पदवीधारकांना बॅचलर्स प्रोग्राम इन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आणि 57 पदवीधारकांना बॅचलर्स प्रोग्राम इन कलिनरी मॅनेजमेंटमध्ये पदव्या प्रदान करण्यात आल्या. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबाद यांचा पदवीदान समारंभ दिनांक 23 जून रोजी संपन्न झाला. 2024च्या वर्गाचा पदवीदान समारंभ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबाद, हॉटेल गेटवे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. 140 पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आली. बॅचलर्स प्रोग्राम इन हॉटेल मॅनेजमेंटमधील 83 पदवीधरांना आणि बॅचलर्स प्रोग्राम इन कलिनरी मॅनेजमेंटमधील 57 पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. पुनीत छटवाल MD आणि CEO इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड यांनी पदवीधरांना अभिनंदनाचा संदेश दिला. मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष फरहद जमाल यांनी 2024च्या वर्गाला संबोधित केलं. युनिव्हर्सिटी ऑफ हडर्सफील्ड UKच्या स्कूल ऑफ एज्युकेशनचे प्रमुख प्रोफेसर वेन बेली यांनी औपचारिकपणे पुरस्कार प्रदान केले आणि विद्यार्थ्यांना संबोधित केलं. महमफ्रीड विली मोरिया VP टॅलेंट मॅनेजमेंट अँड एम्प्लॉई एंगेजमेंट इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड आणि डॉक्टर AG खान माजी संचालक डॉक्टर रफिक झाकेरिया सेंटर फॉर हायर एज्युकेशन अँड ॲडव्हान्स रिसर्च या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. शैक्षणिक पुरस्कारांव्यतिरिक्त दरवर्षी विविध श्रेणींमध्ये
काही विशेष पुरस्कार पात्र विद्यार्थ्यांना दिले गेले। यामध्ये दिव्या नागेवाल यांना डॉक्टर रफिक झाकेरिया शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आला, तर तबिता चेरियन यांना डॉक्टर रफिक झाकेरिया शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार बॅचलर्स प्रोग्राम इन कलिनरी मॅनेजमेंटमध्ये प्रदान करण्यात आला। यामध्ये पद्मा पर्वता वर्धिनी यांना फातमा रफिक झाकेरिया पुरस्कार एका महिला विद्यार्थ्याने अष्टपैलू कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला, तर खारमीन पिठवाला यांना फातमा रफिक झाकेरिया पुरस्कार एका महिला विद्यार्थ्याने अष्टपैलू कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला। पद्मा पर्वता वर्धिनी यांना प्रथम क्रमांक, तर तबिता चेरियन यांना प्रथम क्रमांक, अशना इब्राहिम व दिव्या नागेवाल ह्या द्वितीय क्रमांक पटकावला, तर खारमीन पिठवाला यांना द्वितीय क्रमांक, उत्सव खत्री यांना द्वितीय क्रमांक, तर सिद्धांत मेहुल शहा यांना सुद्धा तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला, तर निखिल कांदळकर यांना तृतीय क्रमांक देण्यात आला। बॅचलर्स प्रोग्राम इन कलिनरी मॅनेजमेंट आणि बॅचलर्स प्रोग्राम इन हॉटेल मॅनेजमेंट या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। डॉक्टर आनंद अयंगार प्राचार्य यांनी गेल्या शैक्षणिक सत्रातील संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला, तर रुशाद कविना यांनी पदवीधर वर्ग मान्यवरांना सादर केला, तर स्मिता परमार समारंभाचं सूत्रसंचालन केलं आणि राकेश कत्यायनी यांनी आभार व्यक्त केले। पदवीधर पालक आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी आणि प्राध्यापकांनी मोलाचं योगदान दिलं। Also profoundly grateful to our late Dr. Mrs. Fatma Zakaria, who was Chairman Emeritus and Maulana Azad Educational Trust, for infusing the campus with her bright energy and enthusiasm and extracurricular interests. It is this respect for diversity that makes the university such a dynamic and exciting place. As my colleagues have said, you are graduating at a time when but what really gives me confidence, genuinely, and optimism for the future is you, graduates. Our graduates are really important. Not just the skills and knowledge you've gained, but also the resilience you've demonstrated in the past few years, the creativity you've shown, perhaps most importantly, the tolerance, understanding and inclusiveness that you demonstrate. I really believe that our future lies in collaboration. Cooperation will be the key to addressing the challenges that our society faces. We don't know what the future will bring, but I do know that answers will come from continuing to learn, through understanding different perspectives and through working across boundaries and barriers. These are the very attributes you have developed. There's one thing I'd like to leave you with, which I think captures the spirit of both the University of Huddersfield and IHM more than anything else, and which I hope you'll take with you in whatever you do. If you look up at the side of our Student Central building in Huddersfield, you'll see a quote from Dr. Maya Angelou, an American writer, poet and civil rights activist. We are more alike, my friend, than we are unalike. Congratulations, class of 2024. Enjoy this day and good luck for each and every one of you. Thank you. I'd like to recognise the Institute of Hotel Management staff who make this campus such a fantastic place to study. Whether looking after the estate and cleaning the buildings, running the catering, providing the support for students and advice centres, or other roles that are often unseen but essential for a place like this to run smoothly. There is of course the fantastic academic staff, all leading experts in their discipline, who have guided and supported your educational experience here at IHM. But crucially, I'd like to acknowledge all the others who've helped you, parents, grandparents, siblings, partners and friends who've been there through the rough and the smooth times. Graduation day belongs to them almost as much as it does to you, and I hope that you'll enjoy celebrating together. So can I ask the graduates to please just salute your people who've got you here today. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी आणि संतप्त नागरिकांनी राज्यपालांचा ताफा अडवला। ही घटना मुकुंदवाडीत घडली असून राज्यपालांना कडेकोट सुरक्षा असताना हे कसं घडलं असा प्रश्न आता उपस्थित होतोय।
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी भागात अडवण्यात आला. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी जालना रोडवरून जाणाऱ्या त्यांचा ताफा अडवला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करत रस्ता मोकळा करून दिला. महानगरपालिकेने मुकुंदवाडीतील अतिक्रमणे पाडल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या भागाची तासभर पाहणी केली. संजय नगर परिसरात हा प्रकार घडला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी भागात अडवण्यात आला. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी जालना रोडवरून जाणारा त्यांचा ताफा अडवला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करत रस्ता मोकळा करून दिला. महानगरपालिकेने मुकुंदवाडीतील अतिक्रमणे पाडल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या भागाची तासभर पाहणी केली. संजय नगर परिसरात हा प्रकार घडला. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी आणि संतप्त नागरिकांनी राज्यपालांचा ताफा अडवला. ही घटना मुकुंदवाडीत घडली असून राज्यपालांना कडेकोट सुरक्षा असताना हे कसं घडलं असा प्रश्न उपस्थित होतोय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत जलीलांना अटक करा या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांचा जनआक्रोश मोर्चा. तर विद्युत कंडक्टर वायर तुटल्याने 6 तास पाणी पुरवठा खंडित. शहरातील बहुतांश भागातील पाण्याचे टप्पे पुन्हा लांबणीवर. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.